आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये काय घडतंय बरं? घरामधून मुलगी फरफटत ओढत नेल्या जाते आणि तरी सुद्धा आपण सावधच होत नाहीयेत. आपल्याला अपेक्षित काय आहे? इतक्या मोठमोठ्या साधू संतांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. आपण तरीही सुधारत नाहीत. मोठमोठ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी आपल्याला खूप समोर आदर्श ठेवला तरीही आपण सुधारलो नाहीत. आजही त्यांच्या रक्ताचा इतिहास आपल्याला ओरडून-ओरडून काहीतरी सांगतोय, शिकवतोय. आपण मात्र सावध व्हायला तयारच नाहीयेत. आपण आहोत तिथेच आहोत. त्रास देते हो ही शोकांतिका मला. सुधरा रे, कुठेतरी सुधरा. मला असं वाटतं, सिंहगडाचा तो गर्भित इशारा जर आज आपण समजून घेतला नाही ना, तर टाचेखाली चिरडून मराल. भर दिवसा घरातली मुलगी उचलून नेल्या जाईल. तेव्हा तरी सावध व्हाल की नाही तुम्ही? अपेक्षित आहे का तो 350 वर्षाचा इतिहास पुन्हा? पण आता एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला वाचवायला छत्रपती शिवाजी महाराज येणार नाहीत. ना आईसाहेब येणार आहेत तुम्हाला मार्गदर्शन करायला, आईच्या मायेनं सांगायला. त्यांनी एवढं मोठं कर्तृत्व करून ठेवलेलं आहे. भरलेलं ताट तुमच्या समोर आहे. अरे किमान तेवढं व्यवस्थितपणे ग्रहण तरी करा. काहीतरी त्यामधून आत्मसात करा. का छळताय त्यांना? त्यांनी जे आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे ना, ते टिकवण्यासाठी आता तरी सावध व्हा रे. आता तरी सावध व्हा.